परिवाराची विनंती आहे। एकतर तुकाराम महाराज तरुणांनी असा विचार करावा की तुकाराम महाराज आम्हाला समजले पाहिजे, म्हणजे आपण नेमक्या एका योग्य दिशेने जात आहोत याचं हे पहिलं पाऊल आहे। कारण एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलं होतं की 2020 ला भारत महासत्ता होणार आहे आणि त्याचं कारण होतं की एकमेव भारत सगळ्या जगामध्ये असा देश असणार आहे की सगळ्यात जास्त तरुण 2020 मध्ये असणारा एकमेव देश तो म्हणजे भारत असणार आहे। पण या भारतातल्या तरुणांना जी दिशा आज दिसते हीच जर दिशा अपेक्षित ठेवूनच एपीजे अब्दुल कलामांनी हे सांगितलं असणार आहे की 2020 ला भारत महासत्ता होणार आहे। म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे की तुकाराम महाराज म्हटल्यानंतर तुमच्या आणि आमच्या समोर काय उभं राहतं, तर तुकाराम महाराज म्हणजे एखाद्या 60-70 वर्षाचा एखादा म्हातारा आणि तो फक्त वारकरी आणि विठ्ठलापुरता मर्यादित असलेला कुणीतरी व्यक्ती आहे आणि याचा अभ्यास जर करायचा असेल तर सगळं करून सवरून भागून मग त्या ठिकाणी वळायचं आहे। शिवाजी महाराजांचं सगळं वय होतं 50 वर्ष, त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांचं सगळं वय होतं फक्त 32 वर्ष आणि तुकाराम महाराजांचंही सगळं वय होतं फक्त 40 वर्ष। या 40 ते 42 वर्ष आणि या 42 वर्षामध्ये जे काम तुकाराम महाराजांनी केलंय ते काम अशा पद्धतीचं आहे की 21व्या शतकामध्ये कोणत्या तरी तरुणांना वाटतंय की तुकाराम महाराज आम्हाला कळाले पाहिजे। पण आता हे तुकाराम महाराज म्हटल्यानंतर पुन्हा आपल्या नजरेत काय येतं? तुकाराम महाराज म्हणजे गरीब होते, तुकाराम महाराज म्हणजे दैववादी होते, तुकाराम महाराज म्हणजे संसाराला विटलेले होते, तुकाराम महाराज म्हणजे अत्यंत कजाग बायको असलेली ज्याची असा तो नवरा। पण आपण या सगळ्या दृष्टीनं सुद्धा विचार करणार आहोत की ज्या माणसानं 10,000 अभंग लिहिले आणि वारकरी संप्रदायाचा कळप जे झाले ते तुकाराम महाराज नेमके कसे होते हे आज आपल्याला बघून घ्यावं लागणार आहे। ज्या वेळेस सावित्रीबाई फुलेंना एक प्रश्न विचारला की बाई तुझा नवरा जो ज्योतिराव आहे याच्याबद्दल तू 2 शब्द काही बोलू शकशील का? सावित्रीबाईनं सांगितलं हो मी बोलू शकते, म्हणजे बोला। त्यावेळेस सावित्रीबाईनं सांगितलं की तुका जैसा तैसा संत ज्योती आणि शुद्ध ज्ञान देई जना नीती आणि मती, म्हणजे जगाला शुद्ध ज्ञान देण्याचं काम जे कधी तुकाराम महाराजांनी केलं होतं तेच काम आज माझा नवरा करतोय हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। इथं दुसरा बोट आहे शाहू महाराजांचा। शाहू महाराज रोज 5 अभंग वाचल्याशिवाय कधी झोपलेले नसायचे, कारण या 5 अभंगाची उर्मी घेऊन रात्री तर सकाळची रात्र दिवस रात्र एक केला आणि राजा असतानाही अत्यंत दीन दलित दुबळ्यांसाठी काम करण्याचं एक मोठं ध्येय त्यांनी या ठिकाणी साध्य केलं। त्याच्यानंतर गाडगे बाबा एक दिवस शाळेत गेले नाही, एक शब्द आयुष्यभर लिहिता आला नाही, एक शब्द आयुष्यभर कधी वाचता आला नाही, पण तुकाराम महाराजांच्या अभंगांवर कीर्तन करण्यात सगळं आयुष्य घातलं। त्या एकही दिवस शाळेत न गेलेल्या गाडगे बाबाच्या नावानं विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये तुमच्या आमच्यासारखे डॉक्टरेट होऊन बाहेर येत आहे। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे सगळे महामानव मोठे कसे झाले? हे काहीतरी चमत्कार घडला आणि हे मोठे झाले असं नाहीये। पुस्तकांवर प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किती होतं सगळ्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढे मोठे होण्याचं एकमेव कारण की फक्त अभ्यास आणि अभ्यास की अभ्यास। या बाबासाहेबांना एका ठिकाणी असं म्हणताना ऐकलंय, ज्यांनी ऐकलंय त्यांना ते लिहून ठेवलं, ते असं म्हणतात की जर माझ्या घरावर जप्ती आली तर मी एक वेळ शांत बसेन, माझ्या अंगाला कोणी हात लावायचा प्रयत्न केला मी एक वेळ शांत बसेन, पण माझ्या पुस्तकाला जर कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर मी त्याला गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही। असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या एका ठिकाणी असं म्हणतात की या जगामध्ये जेवढे धर्मग्रंथ आहेत हे सगळे अरबी समुद्रातून भल्या मोठ्या जहाजातून वाहून नेत असताना ती जहाज बुडाली तर मला अजिबात फरक पडणार नाही, हे सगळे ग्रंथ बुडाले तर मला अजिबात फरक पडणार नाही, पण या बुडणाऱ्या ग्रंथांमध्ये एक ग्रंथ तरलाच पाहिजे आणि ती म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा। हे तुम्हाला आम्हाला कोणी सांगत नाहीये की तुकाराम महाराज जर एवढ्या तरुणांच्या आणि एवढ्या अभ्यासू लोकांच्या मनामध्ये जर घर करून होते
तर हे तुकाराम महाराज तुमच्या आणि आमच्यापर्यंत नीट का येऊ दिले नाही? अरे का नाही यावं?